हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. ती म्हणजे कॉलेजमध्ये असेल. तुम्ही कॉलेजमध्ये तिला शोधलं नाही का? सोहेलची हे बोलणं ऐकून असिस्टंट घाबरत म्हणाला, सर, मी संपूर्ण कॉलेज शोधलं, इतकं की बॉडीगार्डसुद्धा सोबत घेतले होते. त्यांनीही सगळं छाननी केली, पण मॅडमचा कुठलाच ठावठिकाणा सापडला नाही. मला असं वाटतं की कोणीतरी मॅडमला किडनॅप केलं आहे. असिस्टंटचं हे बोलणं ऐकताच सोहेल रागाने पिवळा झाला. तो रागातून आपल्या असिस्टंटच्या दोन्ही खांद्यांना पकडून ओरडत म्हणाला, तो माणूस कोणी आहे? कोण आहे? माझ्या बहिणीला किडनॅप करायची हिंमत कोणी केली? तो माणूस जर माझ्यासमोर आला ना, तर मी त्याची जान घेईन. मला माझी बहीण हवीच आहे, पाहिजे. मग तो माणूस नरकात लपला तरी चालेल. मी त्याला बाहेर काढून ठार मारेन. हे सांगून सोहेल रागाने घराबाहेर निघून गेला. सोहेल रागाने जाताना असिस्टंटही त्याच्या मागे गेला, कारण तो सोहेलला एकटं सोडू शकत नव्हता. त्यावेळी सोहेल खूप रागात होता. हो, राग स्वतःला गमावलं असतं. इकडे कबीरही घराबाहेर निघाल्यावर मयंक त्याच्यासोबत गेला. कबीरही इशिताला फोन करत होता. त्याने आपल्या सर्व मेंबर्सना इशिताचा फोन ट्रेस करण्यास सांगितलं होतं. तो पूर्णपणे इशिताला शोधण्यासाठी प्रत्येक ठिकाणी जात होता, जिथे इशिता नेहमी जाई. कॉलेजमध्येही इशिताला शोधल्यानंतर तो कॉलेज बाहेर गेला. त्याला स्वतःही कळले नाही की इशिता अखेर कुठे गेली. तिचा फोन स्विच ऑफ होता. तेव्हाच कॉलेजमध्ये होती. त्यानंतर तिचा फोन ना चालू झाला ना कुठे ट्रेस झाला. तसंच एका लहान जंगलाच्या मागील झोपडीमध्ये काही लोक बाहेर बसून गाणी ऐकत आणि ड्रिंक करत होते. त्यानंतर त्यातील एका माणसाने ड्रिंकची संपूर्ण बाटली एका घोटात घेत मुस्कराहत म्हणाला, अखेर मॅडम कधी येईल? त्यांनी अजून इथे येण्याबाबत काही सांगितलं नाही. आपण हे किती वेळा सांभाळून ठेवणार? एकतर त्याचं तोंडही बंद होत नाही. त्याचा सहकारी ग्लास उचलून ड्रिंक घेत म्हणाला, मॅडम म्हणाल्या होत्या त्यांना येण्यास उशीर होईल, पण आपल्याला तोपर्यंत ही मुलगी सांभाळून ठेवावी लागेल. ही मुलगी आपल्या हातून सुटली तर आपला पैसा मिळणार नाही. पहिल्या माणसाने हसत म्हणाले, मुलगी तर खूपच सुंदर आहे, पण मला समजत नाही या मुली उचलल्याने त्या मॅडमला काय फायदा होईल. तिच्याकडे काही पैसा नाही जो ती कोणालाही देऊ शकते. आणि त्यानंतर इकडे पुढे दुसऱ्या माणसाने रागानं उत्तर दिलं, आपल्याला तिच्याशी काही घ्यायची गरज नाही. आपल्याला फक्त दिलेलं काम करायचं आहे. आपल्याला इथे बसूनही मुलगी मॅडम येईपर्यंत सांभाळायची आहे. आणि मॅडम म्हणाल्या आहेत की त्या स्वतः येऊन या मुलीला धडा शिकवतील. हो, कदाचित त्यांच्यात काही वैर असू शकतं. आपल्याला लोकांपासून काहीही घेणं देणं नाही, फक्त पैसा हवे आहे आपल्याला. हे सांगून तोही दुसरी बाटली उचलून एका घोटात घेतो. आणि त्यानंतर तसंच झोपडीच्या आत इशिता रस्सीने बांधली गेली होती. तिच्या कमरापासून अद्यापही रक्त वाहत होतं. ती पूर्णपणे होशात होती आणि वेदनेने कराहत होती. तिच्या कपाळावरही रक्त वाहत होतं. ती बाहेर बसलेल्या दोन्ही माणसांचं बोलणं ऐकू शकत होती. आणि त्यानंतर इकडे त्यांच्या बोलण्यावरून इशिता आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली, कोणी मला इथे बांधलं आहे? मी कुणालाही ओळखत नाही. माझा कुठलाही शत्रू नाही, तर मला किडनॅप का केलं? मी इथून कशी जाईन? माझ्या कुटुंबाला काही कळेल का? मी काय करावं? हे बोलताना इशिताच्या डोळ्यात अश्रू भरले, पण तिने खाली पाहिलं आणि तिचं लक्ष तिच्या पायाखाली दबलेल्या फोनवर गेलं. आणि त्यानंतर इकडे फोन पाहून इशिताने हात पुढे करून फोन उचलण्याचा प्रयत्न केला, पण रस्सी इतकी घट्ट बांधलेली होती की ती हलूही शकत नव्हती.
तरीही तिने पायांचा उपयोग करून फोन जवळ आणण्याचा प्रयत्न केला. हळूहळू फोन जवळ आल्यानंतर तिने तो हातात उचलला आणि त्यानंतर इशिताने फोन उचलताच त्याची डायल हिस्ट्री पाहिली. आतापर्यंत तिच्या फोनवर तिने कॉल आले होते. 3 कॉल आले होते. एक अनयाकडून, दुसरा कबीरकडून, पण तिसरा नंबर इशिताला ओळखता येत नव्हता. इशिताने अननोन नंबरकडे दुर्लक्ष करून कबीरच्या नंबरला कॉल करण्यासाठी दुसरा हात पुढे केला, पण घाईत ती चुकून अननोन नंबरवर कॉल लावली. कॉल कट करण्याआधीच एक माणूस पुढे येऊन तिच्या हातातून फोन चोरणार होता. इशिता जे पाहत होती तेव्हा तिने त्या माणसाच्या पाय तळाशी पाहिलं आणि हळूहळू त्याचा चेहरा पाहिला. माणूस मद्यपानामुळे खूप विचित्र दिसत होता. त्याचे डोळे पूर्णपणे लाल दिसत होते आणि पायही थोडे सळसळत होते. तो इतका मद्यपी होता की इशिता जी जमिनीवर बसलेली होती ती भीतीने तिला खूप वाईट वास येत होता. तिने ताबडतोब आपलं नाक हाताने झाकलं. त्याच वेळी तोच माणूस इशिताचा फोन पाहून तो जमिनीवर फेकतो आणि म्हणतो, तुझ्याकडून मी चालाकी होईल असं तुला वाटलं का? तुला माहीत आहे मी कोण आहे? जर तू पुन्हा चालाकी करण्याचा प्रयत्न केला तर जसे मी आधी मारले तसेच मी पुन्हा मारेन. तो माणूस इशिताला धमकी द्यायला लागला. समोर उभ्या माणसाच्या या शब्दांना ऐकून इशिता रागाने म्हणाली, शेवटी तुम्ही कोण आहात? मी तुमच्यासोबत काय चुकीचं केले? मी तुम्हाला ओळखतही नाही. मग तुम्ही मला किडनॅप का केलं? मला येथे सोडून द्या. मी कुणाचं काहीही नुकसान केलेलं नाही. माझ्याकडे इतके पैसे नाहीत की मी तुम्हाला देऊ शकेन. इशिताच्या बोलण्यावर तो माणूस हसत म्हणाला, अगदी आम्ही येथे तुमच्याकडून पैसे घेण्यासाठी आलेलो नाहीत. उलट तुमच्या बदल्यात आम्हाला पैसे मिळणार आहेत. आणि जर तू पुन्हा काही बोलण्याचा प्रयत्न केला तर माझा हात तुझ्या गालावर जाईल. हे ऐकून इशिता आश्चर्यचकित होऊन म्हणाली, तुम्ही मला हात लावण्याचा प्रयत्नही करू नका, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नाही. माझ्यापासून दूर राहा. तुमच्या तोंडातून इतका वाईट वास येतोय. मला इथे सोडून द्या, नाहीतर मी तुम्हाला सोडणार नाही. तुम्हाला माहिती नाही मी कुणाजवळ राहते. आणि त्याचमुळे इशिताची धमकी ऐकून तो माणूस रागाने तिच्या गालांना पकडतो आणि म्हणतो, तू कुठल्या घरात राहतेस? कुठल्या घरात नाही हे मला काहीही फरक पडत नाही. तू कोणाच्या हातांनी मारली जाणार आहेस हे मी खूप चांगल्या प्रकारे जाणतो. ही सांगून त्याने रागाने इशिताचे डोके भिंतीला मारले. इशिताला फारच दुखापत झाली होती. तरीही ती धैर्य दाखवून तिथून सुटका होण्याचा प्रयत्न करत होती. जेव्हा त्या माणसाला दिसलं की इशिता दोरी सैल करत आहे तेव्हा तो रागाने आपला हात तिच्या गळ्याजवळ वाढवू लागला. पण त्या आधीच कोणीतरी अचानक त्याचा हात पकडला. त्याला वाटलं की कुणीतरी त्याला पकडले आहे आणि तिथेच दात चघळत म्हणाला, माझा हात सोडा. मी या मुलीला सोडणार नाही. तिने मला धमकी कशी दिली. जशी त्यानेही शब्द म्हटले तसंच त्याला मागून कुणी त्याचा हात वाकवत असल्याची जाणीव झाली. मागे वळून पाहताना त्याचे डोळे मोठे झाले. समोर उभा असलेला माणूस पाहून इशिता ही दंग राहिली. तो माणूस कुणीही नव्हता तर सोहेल मित्तल होता. सोहेल रागाने गुंडाचा हात वाकवत होता. तो इतका रागात होता की विसरला होता इशिता समोर असतानाही तो गुंडाला मारत आहे. सोहेलचा असिस्टंट देखील तिथेच होता. बाहेर पडलेला गुंड आधीच मार खाऊन जमिनीवर पडला होता आणि बेहोश झाला होता. असिस्टंट घरात आला आणि पाहिलं की इशिताला दोरीने बांधले आहे. त्याने ताबडतोब इशिताजवळ जाऊन दोरी पूर्णपणे सोडवली.
इशिता दोरीमुक्त होऊन ताबडतोब सोहेलकडे धावत गेली आणि त्याच्या मागे लपली. ती इतकी घाबरलेली होती की कोणत्याही आधाराची गरज होती आणि सोहेलच्या जवळ तिला सुरक्षित वाटत होतं. सोहेलने तिच्या डोळ्यातील भीती पाहिली आणि रागात समोर उभ्या गुंडाला सतत मारत राहिला. गुंड इतका जखमी झाला की त्याचं डोकं, हात सर्वत्र रक्त होतं. सोहेलने आपल्या पायाने त्याच्या पाठीवर मारलं. तो जमिनीवर पडला आणि ओरडून म्हणाला, तुझी एवढी हिंमत कशी झाली माझ्या बहिणीकडे नजर ठेवण्याची? सांग, तू कोणाच्या सांगण्यावर तिला किडनॅप केलं? तुझी इतकी हिंमत कशी झाली? सोहेलच्या या शब्दांना गुंडाला इतकी भीती वाटली की तो मागे सरकला आणि फक्त पळून जाण्याचा विचार करू लागला. सोहेल त्यावेळेस इतका रागात होता की जर इशिता समोर नसती तर तो त्या दोघांनाच त्याने मारले असते. फक्त इशितामुळेच त्याने स्वतःला शांत ठेवले. असिस्टंटने पाहिलं की सोहेल अजूनही शांत होत नाही आणि लवकरात लवकर सोहेलकडे जाऊन म्हणाला, सर, आधी इशिताला जाऊन सुरक्षित करा. या गुंडाकडे मी पाहीन. असिस्टंट गुंडाचं कॉलर पकडून घराबाहेर नेत गेला आणि त्यानंतर सोहेलने पाहिलं की इशिता अजूनही घाबरलेली होती. तिला पाहता सोहेलने तिला आपल्याकडे खेचून आपल्या गळ्यात घेतले. इशिता जोरजोरात रडू लागली. इशिताला अशा प्रकारे रडताना पाहून सोहेलला वाईट वाटलं. त्याचं मन होतं की तो त्या गुंडांना लगेच शिक्षा देईल, पण स्वतःला शांत करून इशिताला सांभाळलं. काही तासांनी सोहेल इशिताला आपल्या घरात घेऊन आला. इशिता हॉलमधील सोफ्यावर बसली होती. घर पाहत असताना तिला अनोळखी जागेत येणं थोडं विचित्र वाटत होतं, पण सोहेल म्हणाला की तिला आपला मोठा भाऊ समजून येथे आणत आहे, त्यामुळे तिने विरोध केला नाही. सोहेल 2 ग्लास हातात घेऊन इशिता जवळ आला. टेबलवर ठेवून हसत म्हणाला, तुझ्यासाठी चॉकलेट शेक बनवला आहे. आशा आहे तुला आवडेल. इशिताने शेक पाहिला आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं. सोहेल आश्चर्यचकित होऊन म्हणाला, इशिता, चॉकलेट शेक पाहून का रडतेस? तुला तर याची खूप आवड आहे. लहानपणीही तू यासाठी माझ्याशी लढायची. आणि त्यानंतर तो हळूच तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, काय झालं तुला? तुला शेक आवडला नाही का? तुला काही हवं असेल तर मला सांग, मी बनवून देईन. मी तुझा भाऊ आहे आणि भाऊ आपल्या बहिणीसाठी काहीही करू शकतो. तू बेझिझक मला सांग. इशिताने नम डोळ्यांनी पाहत म्हणाली, मला घरी परत जायचं आहे. सोहेलचे डोळे किंचित लहान झाले. त्याने विचार केला होता की ती कायमस्वरूपी त्याच्यासोबत राहील, पण इशिता अजूनही जिथे आहे तिथेच राहायची तिला इच्छा नव्हती. सोहेल मुस्कुराहत म्हणाला, ठीक आहे, मी तुला तुझ्या घरी सोडून देईन, पण सध्या हा शेक पी तरी, जेणेकरून मी तुला औषधं देऊ शकतो. इशिताने त्याच्याकडे पाहिलं. टेबलवरील शेक उचलला आणि पिला. सुरुवातीला तिला शेक पिण्याची इच्छा नव्हती, पण 1 ग्लास घेतला आणि लगेच दुसरा ग्लास पिण्यास सुरुवात केली. शेक पिण्याची सुद्धा इच्छा झाली, पण तिला माहीत होतं की दुसरा ग्लास सोहेलसाठी आहे, त्यामुळे ती प्यायला जाऊ शकत नाही. हे विचार करून ती खाली ग्लास टेबलावरती ठेवून दुसऱ्या ग्लासकडे पाहू लागली. जेव्हा सोहेलने पाहिलं की इशिताही अगदी बालपणासारखीच वागत आहे, तेव्हा त्याने हसून म्हटलं, जर तुला दुसरा ग्लासही प्यायचा असेल तर तू प्यायलीस. तसेही हे दोन्ही मी तुझ्यासाठीच तयार केले आहेत, कारण मला माहीत आहे तुला 1 ग्लास प्यायला कधीच पूर्ण समाधान मिळत नाही.
तू 2 ग्लास न पेईपर्यंत तुला शांती मिळणार नाही, त्यामुळे बेफिकर होऊन हे प्यायलीस तरीही चालेल. सोहेलच्या बोलण्यावर इशिता आश्चर्यचकित होऊन म्हणाली, पण तुम्हाला कसे माहिती? माझा अर्थ ना मी तुम्हाला चांगले ओळखते ना तुम्ही मला. तर तुम्ही इतके नक्की कसे सांगू शकता की मला 2 ग्लास प्यायल्यावरच चांगले वाटते? इशिताच्या बोलण्यावर सोहेल हसून म्हणाला, ते कारण आहे की तुझ्यात माझ्या बहिणीची छाया आहे. मी तुला सांगितले होते ना की माझी एक लहान बहीण आहे. तुझ्यासोबत तुला असं समजून घे की ती तूच आहेस. त्यामुळे मी पाहतो की तू आरामात इथे राहू शकतेस. सोहेलचे हे बोलणं ऐकून इशिताने घड्याळात वेळ पाहून म्हणाली, नाही, मी इथे राहू शकत नाही. मला माझ्या घराला जावे लागेल. माझे स्वतःचे कुटुंब आहे, ते माझी काळजी करत असतील. माझी मैत्रीण किती त्रस्त झाली असेल. मला ठाऊक आहे की माझ्या नसल्यामुळे तिने आतापर्यंत काही खाल्लं नसेल. इशिताच्या बोलण्यावर सोहेल सोफ्यापासून उठला आणि म्हणाला, ठीक आहे, मग मला सांग तुझं घर कुठे आहे? मी तुला तिथे सोडून येईन. इतक्यात दरवाजाजवळ उभा असलेला कबीर रागात सोहेलकडे येऊन त्याचा कॉलर धरून दात घट्ट चावतो आणि म्हणतो, तुझी कशी हिंमत झाली की इशिताला तुझ्या घरात घेऊन यायची? मी तुला सांगितलं नव्हतं का की माझ्या कुटुंबापासून दूर राहा. जर तुझी मला वैर आहे तर तू फक्त माझ्याशीच निभाव, आणि जर तुला दुसऱ्याला घ्यायचा प्रयत्न केला तर माझ्यापेक्षा वाईट कोणीच होणार नाही. पुढच्या वेळी माझ्या कुटुंबावर किंवा इशितावर लक्ष ठेवू नकोस, कबीर सोहेलला म्हणाला. कबीर समोर दिसल्यावर सोहेल एका क्षणासाठी थक्क झाला, पण कबीरचे शब्द ऐकल्यावर तोही शांत राहणार नव्हता. रागाने तो कबीरला दूर ढकलून ओरडत म्हणाला, तू कोण असतोस आदेश देणारा? इशिता कुठे जाणार नाही. ती इथे राहणार. आणि ती तुझी आहे का? ती माझी बहीण आहे. तिने मला मोठा भाऊ मानला आहे, त्यामुळे मी तिला इथेच ठेवणार आहे. जर तू चुकूनही तिला इथून नेण्याचा विचार केला तर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसेल. सोहेल देखील आता कबीरला धमकी देतो. सोहेलचं हे ऐकून कबीर रागाने बोट दाखवतो आणि म्हणतो, इशिता माझी आहे. मला तुला सांगणं योग्य वाटत नाही, पण तिला दूर ठेव. हे म्हणत तो इशिताकडे पाहतो आणि म्हणतो, आणि तू स्वतःचं घर दाखवून घेऊ शकली नाहीस का? इथे येऊन उभी आहेस. चला आता माझ्यासोबत. तो इशिताचा हात धरतो, पण त्यापूर्वीच कबीर तिला घेऊन जाणार होता तेव्हा सोहेलही इशिताचा हात धरून तिला आपल्या दिशेने खेचू लागला. दोघेही रागाने एकमेकांकडे पाहत होते आणि इशिता त्या दोघांकडे अस्वस्थ आणि आश्चर्यचकित होऊन पाहत होती. इशिता अजूनही दोघांकडे पाहत असतानाच कबीर म्हणतो, अनया खूप त्रस्त झाली आहे. तिने सकाळपासून काहीही खाल्लेलं नाहीये. तिने म्हटलंय की तू भेटेपर्यंत तिने पाणीही प्यायला नको, आणि मला माझ्या बहिणीची फार काळजी आहे. त्यामुळे तू माझ्यासोबत चल. कबीरचं हे ऐकून इशिताच्या चेहऱ्यावर ताण दिसू लागला. ती लगेच सोहेलचा हात सोडून कबीरकडे पाहते आणि म्हणते, काय म्हटलेत? अनयाने अजून काही खाल्लेलं नाहीये, पण ती असं कसं करू शकते? कृपया मला लगेच घरी घेऊन चला. इशिताची ही प्रतिक्रिया ऐकून कबीरच्या चेहऱ्यावर शरारती हसू दिसतं, पण सोहेल रागाने त्याच्याकडे पाहत राहतो. त्याला अजिबात वाटत नव्हतं की इशिता कबीरच्या बोलण्यावर त्याच्या सोबत जाईल. कबीर इशिताला घेऊन तिथून निघतो. जसंच ते दरवाजाजवळ पोहोचतात
की पोहोचल्यावर त्याने मागे सुस्कर सोहेलला गमलेलं पाहिलं आणि मग इशिताला घेऊन घोड्यावर निघून गेला. सोहेल फक्त इशिताला जाताना बघत राहिला. त्याला खूपच राग आला होता. इतक्या वर्षानंतर त्याला आपली बहीण सापडली होती, पण तो तिच्याशी व्यवस्थित बोलूही शकला नव्हता. सोहेलचा सहाय्यक किचनमध्ये इशितासाठी काहीतरी खायला बनवत होता. जेव्हा तो जेवणाची प्लेट घेऊन हॉलमध्ये आला तेव्हा त्याला दिसलं की घरात फक्त सोहेल आहे. इशिता कुठेही दिसत नाही. त्यामुळे त्याने प्लेट टेबलवर ठेवली आणि मग सोहेलकडे जाऊन गोंधळलेली नजर ठेवून विचारलं, इशिताजी कुठे आहे? ती तर अजून तुमच्यासोबत होती ना? सहाय्यकाचा आवाज ऐकून सोहेल आपल्या विचारांमधून बाहेर आला. त्याची डोळे रागाने जळत होते. रागात मुठी दाबून त्याने सहाय्यकाकडे पाहत म्हटलं, कबीर खन्ना, मी त्याला जिवंत सोडणार नाही. त्याने माझ्या बहिणीला माझ्या डोळ्यांसमोरून घेऊन गेलं. त्याची कशी हिंमत झाली तिला हात लावण्याची? सोहेल त्या सहाय्यकाला म्हणत होता. सोहेलच्या बोलण्यावर सहाय्यक आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला, सर, आपण काय म्हणत आहात? कबीर खन्ना तो येथे आला होता, पण तो का आला आणि इशिताला का घेऊन गेला? इशिता त्याची आहे का? सहाय्यकाचे बोल ऐकून सोहेलने आपला राग थोडासा शांत करत म्हणाला, इशिता त्याची नाही. इशिता माझी बहीण आहे. कबीर खन्ना आणि इशिताचा काही संबंध नाही. कबीर खन्ना इशिताला घेऊन गेला कारण त्याच्या बहिणीने म्हणजेच माझ्या बहिणीच्या बेस्ट फ्रेंडने अद्याप काही खाल्लं नव्हतं. कबीर खन्नाच्या बहिणीमुळे, अनया खन्नामुळे कबीर माझी बहीण इथून घेऊन गेला. पण लवकरच मी तिला परत घेऊन येईन. ती स्वतःच माझ्याकडे येईल. सोहेलचं बोलणं ऐकून सहाय्यक खोलीत बसून खोल श्वास घेत म्हणाला, सर, हे सगळं ठीक आहे. मला माहीत आहे आपण इशिताला घरी आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न कराल. पण मला एक गोष्ट समजत नाही. अचानक आपल्याला असं वाटलं की इशिताचा DNA टेस्ट आपल्या वडिलांच्या DNA टेस्टशी जुळेल. मलाही विचारायचं होतं कारण जेव्हा आपण मला डॉक्टरांकडे DNA टेस्टसाठी पाठवलं तेव्हा हा प्रश्न मनात होता. कॉलेजच्या काळात देखील मी हे विचारणार होतो, पण आपण इतके व्यस्त होतात की माझा प्रश्न ऐकायला वेळच नव्हता. आता सांगू शकाल का अचानक कसं समजलं? सहाय्यकाचं बोलणं ऐकून सोहेलच्या चेहऱ्यावरचा राग निघून गेला. तो हसत सहाय्यकाकडे पाहून म्हणाला, जेव्हा मी इशिताला माझ्या काकांच्या घरात पाहिलं तेव्हा मला प्रथम वाटलं की त्यांची मुलगी आहे. त्यामुळे मी जास्त लक्ष दिलं नाही. पण नंतर मी तिच्याविषयी तपास केला तर समजलं की सध्या जे कॉलेजमध्ये शिकते त्यापूर्वी दुसऱ्या कॉलेजमध्ये होती, जिथे माझ्या काकांची मुलं देखील शिकत होती. हळूहळू ही माहिती समजल्यावर मी विचार केला, इशिताचा त्यांच्याशी काय संबंध आहे? कारण राखी कॉलेजमध्ये इशिताला सतावते, मारण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे मला कळलं की तिची बहीण असू शकत नाही. कोणतीही मुलगी आपल्या बहिणीवर असं वागू शकत नाही. मग मी माझ्या लोकांकडून माहिती मिळवली तर समजलं की ती घरात राहते. ती माझ्या काकांची आहे. तरीही माझ्या मनात शंका होती. मला वाटत होतं की कदाचित ती दुसऱ्या कोणाची आहे. मग मला आठवलं की माझ्याकडे वडिलांची ओळख आहे, डॅडची ओळख, जी मी वर्षानंतर बॉक्समधून काढली. मग मी तुला DNA टेस्टसाठी पाठवलं आणि टेस्ट पॉझिटिव्ह आली. जर त्या दिवशी मी चाललं नसतं, इशिताचा माझ्या काकांशी संबंध कळलाच नसता, तर कदाचित मी समजू शकलो नसतो की ती माझी बहीण आहे. मी माझ्यासमोर माझी बहीण पाहत होतो,
पण ओळखू शकत नव्हतो. सोहेलचं बोलणं ऐकून सहाय्यक आश्चर्यचकित होऊन म्हणाला, म्हणजे आपण तिला रुग्णालयात का पाठवलं? आणि मी इतका घाबरलो. मला वाटलं इशिताला काही झालंय. सोहेल खोल श्वास घेत म्हणाला, तिला विश्वास करावा लागेल की ती मला विसरू शकते, पण आपल्या आई वडिलांचे चेहरे विसरू शकत नाही. ती मला ओळखत नसली तरी एक दिवस ओळखेल, पण त्याआधी मला कबीर खन्नाला मार्गातून काढून टाकावं लागेल. हा माणूस माझ्या मार्गात काटा ठेवून बसला आहे, सोहेल त्याला म्हणतो. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.